चिकन बनवायच्या ना 17-60 पद्धती आहेत. सर्वांची पद्धत वेगवेगळी असते. वेगवेगळ्या पद्धतीने आपण चिकन बनवतो. पण तुम्ही चिकन आणि डोस्याचं कॉम्बिनेशन कधी ट्राय केलं आहेत का? ही रेसिपीसुद्धा तुम्ही एकदा नक्की बनवून बघा. कारण सर्व रेसिपींमध्ये ही वन ऑफ माय फेव्हरेट. चिकन पण आहे ना मस्त शिजलं होतं. हाय, मी ऋतिका आणि आज आपण बनवूया चिकन आणि डोस्याचं कॉम्बिनेशन. तर चला, सर्वात आधी आपण चिकन मस्त वॉश करून घेतलेलं आहे. हळद आणि मिठाने मॅरिनेट करून ठेवूयात चिकन फ्रीजमध्ये. इथं थोडं डान्स केल्यानंतर आता कांद्याला उभे उभे कापून घेऊ. एका तव्यामध्ये थोडंसं तेल टाकून आपण उभे चिरलेले कांदे ह्याच्यामध्ये टाकून देऊयात आणि छान ह्याला लाल गोल्डन होसवर परतून घेऊया. कांदे परतताना ह्याच्यामध्ये अद्रक आणि लसूण सुद्धा घालून ते पण छान परतून घेऊ. परतून थंड झाल्यानंतर आता बघा वाटलेलं हे कोथिंबीर, पुदिना, टमाटा, मिरची आणि ते कांदा सर्व एकत्र वाटून घेऊयात. आता एक कढई घेऊ. कढईमध्ये टाकूया तेल. आता 1 किलोच्या चिकनच्या हिशोबाने मी एवढं तेल टाकले. परत म्हणू नका एवढं तेल. ठीक आहे, आता वाटलेला सगळा मसाला याच्यामध्ये टाकून मसाला छानपैकी परतून घेऊयात. याच्यामध्ये तेल सेपरेट व्हायला पाहिजे इथपर्यंत मसाला परतून घ्यायचा आहे. परतवून झाल्यानंतर आता यामध्ये ॲड करूया थोडे सुके मसाले जसं तिखट, मीठ, हळद, चिकन मसाला, काळा मसाला, धने जिरे पावडर. बस आता सर्व मसाले परत एकदा तेल छान सुटेस्तवर परतून घ्यायचं आहे. चांगली भाजी तयार होण्यासाठी ना मसाला खूप छान परतणं गरजेचं असतं. मसाल्याला पूर्ण तेल वेगळं होईस्तोवर मसाला परतायचा आणि त्याच्यामध्ये आता इथं मी चिकन टाकते. एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि पाणी न टाकता हे जवळपास 80% हे चिकन मी शिजवून घेते. किती छान खळखळ उकळत हे चिकन जवळपास शिजलेलं आहे. आता एवढे तुम्हाला जेवढं रस्सा हवा आहे तेवढं तुम्ही इथं पाणी ॲड करा. मला थोडी ग्रेव्ही हवी होती त्यामुळे मी थोडंसं पाणी ॲड करून माझं चिकन पूर्ण शिजून झालेलं आहे. एवढं मस्त म्हणजे मी खूप पातळ असं चिकन ठेवलेलं नाही आहे ग्रेव्हीमध्ये आणि खूप छान झालं होतं. तर करून घेऊयात आपलं स्पेशल डोसा. डोसा बनवायचं तर सर्वांना माहीतच आहे. इथे पटापटा मी जेवण करण्यासाठी डोसे बनवून घेतले. चिकनसोबत नान, रोटी, चपाती, भाकरी सर्वांना आवडते. पण मला हा डोसाचं कॉम्बिनेशनसुद्धा खूप आवडतो. मी आवर्जून चिकन आणि डोस्याचं एकदा तरी करते. तुम्ही पण घरी बनवून बघा. एकदा नक्की ट्राय करा ही रेसिपी आणि छान झाली, आवडली तर मला लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि भेटूया तुमच्यासाठी अशीच मस्त मस्त रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.